लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून खासदारांच्या उपस्थितीसाठी आता डिजिटल हजेरी पद्धत लागू करण्यात येणार आहे। याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माहिती दिली आहे। या नवीन नियमामुळे उशिरा येणाऱ्या किंवा केवळ सही करून पळ काढणाऱ्या खासदारांना आता आर्थिक फटका बसणार आहे। नव्या नियमानुसार खासदारांना आता सभागृहाच्या आत आपली डिजिटल उपस्थिती नोंदवावी लागणार आहे। जर एखादा खासदार सभागृहात पोहोचण्यापूर्वीच काही कारणास्तव कामकाज तहकूब झालं तर संबंधित खासदाराला त्या दिवसासाठी अनुपस्थित मानलं जाणार आहे आणि इतकंच नाही तर अनुपस्थितीमुळे त्या दिवसाचा पगार देखील कापला जाणार आहे। महामार्गांवरून विनाअडथळा प्रवास करण्यासाठी केंद्र सरकार विनाअडथळा टोलिंग यंत्रणा लागू करण्याच्या तयारीत आहे। मात्र ही सुविधा देतानाच नियमही कठोर करण्यात येणार आहे। त्यामुळे आता तुमच्या वाहनावर टोल थकबाकी असेल तर तुम्हाला वाहन विक्री करता येणार नाही किंवा त्याचं फिटनेस सर्टिफिकेटही मिळणार नाहीये। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं केंद्रीय मोटर वाहन नियम 2026 मध्ये सुधारणा केली आहे आणि तशी अधिकृत अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे। या नवीन नियमानुसार टोल चोरी करणाऱ्यांना चाप बसणार असून महामार्गावरील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन अधिक प्रभावी होणार आहे। प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या स्नानावरून प्रशासन आणि स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यात सुरू झालेला वाद आता शंकराचार्यांच्या पदवीपर्यंत पोहोचलाय। त्यांनी मेला प्रशासनाला ईमेलद्वारे 8 पानांचं उत्तर पाठवलंय। अविमुक्तेश्वरानंद यांना शंकराचार्य पदावर राहण्यापासून रोखलं जाईल, सर्वोच्च न्यायालयानं असा कोणताही आदेश दिलेला नाही असं अविमुक्तेश्वरानंद यांनी पत्रात म्हटलंय। तसंच प्रकरण न्यायालयात विचाराधीन असल्यानं कोणत्याही तिसऱ्या पक्षाला टिप्पणी करण्याचा किंवा बंदी घालण्याचा अधिकार नाही असं ते पत्रात म्हणाले। सोबतच त्यांनी प्रशासनाला नोटीस मागे घेण्याचा इशाराही दिलाय। तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती। या प्रकरणी आता मद्रास उच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे। मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी वापरलेली भाषा ही नरसंहाराकडे इशारा करते आणि असं विधान हेट स्पीचच्या श्रेणीत येतं असं कोर्टानं स्पष्ट केलंय। यावर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। तामिळनाडू राज्यातील टीटीव्ही दिनाकरन यांच्या नेतृत्वाखालील अम्मा मक्कल मुनेत्र कळगम म्हणजेच AMMK हा पक्ष NDA मध्ये सहभागी झालाय। टीटीव्ही दिनाकरन आणि केंद्रीय मंत्री भाजपचे वरिष्ठ नेते पियुष गोयल यांची भेट झाली होती आणि या भेटीतच दिनाकरन यांनी NDA सामील होण्याची घोषणा केली आहे। यामुळे आता भाजपची राज्यातील ताकद वाढणार आहे आणि शिवाय तामिळनाडूतील राजकीय समीकरणांमध्येही मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। केरळ उच्च न्यायालयानं शबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मोठी कारवाई केली आहे। TDBचे माजी अध्यक्ष पद्मकुमार आणि 2 जणांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय। 2019 मध्ये नूतनीकरणाच्या नावाखाली मंदिरातील सुमारे 4 किलो सोनं चोरल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला होता। या प्रकरणी आता उच्च न्यायालयानं त्रावणकोर देवस्थान बोर्डाचे माजी अध्यक्ष पद्मकुमार, B मुरारी आणि रोड्डम पांडुरंगिया नागा गोवर्धन यांचे जामीन अर्ज फेटाळले। तपासादरम्यान सोन्याच्या मुलाम्याऐवजी तांब्याच्या पट्ट्या वापरून सोन्याचा अपहार करण्यात आला असं स्पष्ट झालंय। वैवाहिक वादांमध्ये अनेकदा बनावट किंवा AI निर्मित पुरावे सादर केले जात असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे। कोणत्याही किमतीत जोडीदाराला धडा शिकवण्यासाठी खोट्या आरोपांवर आधारित खटले दाखल केले जातात, त्याकरता तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जातो असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय। जेव्हा जोडप्यांमध्ये मतभेद होतात तेव्हा जोडीदाराला धडा शिकवण्याची तयारी सुरू होते, त्याकरता पुरावे गोळा केले जातात आणि अनेक प्रकरणात हे पुरावे तयार केले जातात। त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो, त्यामुळे खोटे आरोप सर्रास होतात असं मत न्यायालयानं एका घटस्फोट प्रकरणात व्यक्त केलंय। जम्मू काश्मीरमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं उधमपूरमध्ये भ्रष्टाचार विरोधी मोठी कारवाई केली आहे। उधमपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आलाय। कंत्राटदार कार्ड देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी विभागानं 2 कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक केली आहे।
तक्रारदारानं परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. हे कार्ड देण्याच्या बदल्यात आरोपींनी लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार प्राप्त होताच एसीबीनं प्राथमिक पडताळणी केली आणि ज्यामध्ये लाचेच्या मागणीची पुष्टी झाली आहे. तेलंगणातील बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी भारत राष्ट्र समितीचे नेते आणि माजी मंत्री टी हरीश राव विशेष तपास पथकासमोर आज हजर झालेत. हैदराबादमधील जुबली हिल्स पोलीस ठाण्यात त्यांची तब्बल 7 तास कसून चौकशी करण्यात आली. हरीश राव सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचले होते आणि सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ चौकशीनंतर ते बाहेर पडले. बीआरएस सरकारच्या काळात विरोधी नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात एसआयटीने त्यांना नोटीस बजावून चौकशीसाठी पाचारण केलं होतं. तमिळनाडूच्या मदुरै येथील LIC कार्यालयात डिसेंबर महिन्यात लागलेल्या आगीत वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या मृत्यूला पोलिसांनी आता हत्या ठरवलं असून मृत अधिकारी कल्याणी नांबी यांना पेट्रोल ओतून जाळल्याच्या आरोपाखाली त्यांचे सहकारी टी राम याला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला ही घटना एसीच्या शॉर्ट सर्किटमुळे झालेला एक अपघात असल्याचं मानलं जात होतं. मात्र आरोपी रामनं कल्याण नांबी यांच्या केबिनमध्ये पेट्रोल ओतून आग लावली होती असं तपासात समोर आलंय. LIC मधील गैरप्रकार पकडल्यानं आरोपीने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगडच्या बिजापूरमधील कावरगट्टा गावात माओवाद्यांनी माजी सरपंचाची हत्या केली आहे. भीमा मडकम या माजी सरपंचांवर त्यांच्या शेतात लोकांसमोर गोळ्या झाडून ठार करण्यात आलं. त्यांच्यावर यापूर्वीही नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता अशी माहितीही समोर आली आहे. दरम्यान या घटनेमुळे गावात सध्या दहशतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांकडून घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे. बेळगावच्या बैलहोंगल तालुक्यातील आनेगोळ गावात मायक्रो फायनान्स संस्थांच्या कथित छळाला कंटाळून एका विवाहित महिलेनं तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. जीवनावश्यक गरजांसाठी ही महिला आणि तिच्या कुटुंबानं विविध मायक्रो फायनान्स संस्थांकडून 7 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलं होतं. मात्र कर्जफेडीसाठी होत असलेल्या सततच्या दबावामुळे ती मानसिक तणावात होती अशी माहिती आता समोर आली आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी या महिलेनं तिच्या घराच्या भिंतीवर डेथ नोट लिहिली असून त्यात काही व्यक्तींना आपल्या मृत्यूला जबाबदार धरलंय. त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण प्राप्त झालंय. बंगळुरूमध्ये एका मॅट्रिमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करोडपती बिझनेसमॅन आहे असं सांगून एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीची तब्बल 1.53 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपी विजयराज गौडा हा आधीच विवाहित होता आणि त्यानं केवळ लग्नाचं आमिष दाखवून पीडिता आणि तिच्या कुटुंबाकडून मोठी रक्कम उकळली. त्यानं आपल्या पत्नीला आणि वडिलांनाही या संपूर्ण कडात सामील करून घेतलं होतं. विजयनं स्वतःला VRJ एंटरप्राइजेस या कंपनीचा मालक असल्याचं सांगितलं आणि तसंच बंगळुरूच्या राजाजीनगर आणि सदाशिवनगर भागात आपलं क्रशर, लॉरी, जमीन आणि निवासी मालमत्ता असल्याचंही भासवून फसवणूक करण्यात आली आहे. आसाममधील गुवाहाटीमध्ये 4 दरोडेखोरांनी बंदूक आणि चाकूच्या धारावर एका व्यावसायिकाच्या घरात लूटमार केली आहे. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दरोडेखोर पांढऱ्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारमधून आले होते आणि आरोपींनी व्यावसायिकाची पत्नी आणि चालकाला ओलीस ठेवलं आणि घरातून मोठ्या प्रमाणात रोकड, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन हे चोरटे पसार झालेत. बुधवारी सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1056 अंकांनी घसरून दिवसाचा निच्चांक 81,124 वर पोहोचला, तर निफ्टी 312 अंकांनी खाली येऊन 24,1919 पर्यंत गेला. मात्र 12:30 वाजण्याच्या आसपास बाजारात काही प्रमाणात सुधारणा झाली. सेन्सेक्स निच्चांकापासून जवळपास 800 अंकांवर आला आणि 81,907 वर व्यवहार करत होता, तर निफ्टीनं 25,150 चा स्तर पुन्हा मिळवला आणि 25,162 वर पोहोचला. त्यामुळे एकूणच बाजारात सध्या अस्थिरता कायम असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी टॅरिफ धोरण, आंतरराष्ट्रीय संघर्ष, भारत-पाकिस्तान तणाव, संयुक्त राष्ट्र
नाटो आणि नोबेल शांतता पुरस्काराबाबत अनेक मोठे दावे केले. त्यांच्या निर्णयामुळे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा मजबूत झाली आणि जग मोठ्या युद्धांपासून वाचलं, असं व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ट्रम्प यांनी वक्तव्य केलं. 10 महिन्यात 8 अशी युद्ध संपवली जी कधीच संपत नव्हती. यात भारत आणि पाकिस्तानचाही समावेश आहे, असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. तसंच प्रत्येक युद्ध थांबवण्यासाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता, असा पुनरुच्चारही यावेळी ट्रम्प यांनी केला, असं बघायला मिळालं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी आपल्या यशाचा पाढा वाचला. पण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे चिंता दिसून आली. ती चिंता म्हणजे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा टॅरिफवरील निकाल. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात कबुली दिली की जर सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या टॅरिफ धोरणाविरुद्ध निकाल दिला तर अमेरिकेत गेल्या वर्षभरात कमावलेले अब्जावधी डॉलर्स व्याजासह परत करावे लागतील, ज्यामुळे देशाच्या तिजोरीवर मोठा ताण येऊ शकतो. ग्रीनलँडवरून अमेरिका आणि युरोपमधील वाद आता टोकाला पोहोचलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँड बळकवण्याच्या भूमिकेमुळे ट्रान्स अटलांटिक संबंध सध्या ताणले गेले. युरोपियन संसदेत या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच डॅनिश खासदार अँडर्स विस्टिसन यांनी ट्रम्प यांचा जाहीर समाचार घेतला. ट्रम्प यांनी ग्रीनलँडला अमेरिकन टेरिटरी दाखवणारी एक पोस्ट केली होती. त्यावर मिस्टर प्रेसिडेंट नरकात जा असं संताप व्यक्त करत विस्टिसन यांनी म्हटलंय. या वक्तव्यामुळे संसदेत एकच खळबळ उडाली. डेन्मार्कनं आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड न करण्याची भूमिका पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव आता आणखी वाढलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या धमक्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला तर अयातुल्ला अली खामेनींसह संपूर्ण इराणला पृथ्वीवरून नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत, असा गर्भित इशारा ट्रम्प यांनी दिलाय. केटी पावलिश टुनाईटला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलंय. इराणच्या लष्करी प्रवक्त्यांनी दिलेल्या धमकीनंतर हे विधान समोर आलंय. दोन्ही देशातील शाब्दिक युद्ध त्यामुळे अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेच्या वर्चस्वाखालील जागतिक व्यवस्था आता संपुष्टात आल्याचं मत व्यक्त केलंय. स्वित्झर्लंडमधील दाओस इथं सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. जुन्या जागतिक व्यवस्थेमुळे कॅनडाला फायदा झाला, पण आता ही व्यवस्था टिकाऊ राहिलेली नाही. टॅरिफला शस्त्र बनवून दबाव निर्माण केला जातोय. आर्थिक प्रणालीद्वारे देशांना भाग पाडला जात आहे आणि पुरवठा साखळीतील कमकुवतपणाचा वापर केला जातोय, असं मार्क कार्नी यांनी म्हटलंय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांच्या फ्रेंच वाईनवर 200% टॅरिफ लावण्याच्या धमकीला उत्तर दिलंय. फ्रान्स धमक्यांवर नाही तर सन्मानावर विश्वास ठेवतो. यावेळी त्यांनी ग्रीनलँडशी संबंधित एका वादाचा उल्लेख करत युरोपवर आणखी निर्बंध लादण्याची धमकी देणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. आज जग अस्थिर होत चाललंय, सुरक्षेच्या बाबतीतही आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही. 2024 मध्ये जगाच्या अनेक भागांमध्ये युद्ध सुरू आहेत आणि अनेक देशांमध्ये लोकशाही कमकुवत होऊन हुकुमशाहीकडे वाटचाल करत असल्याचंही इमॅन्युएल मॅक्रॉन यावेळी म्हणाले. जागतिक राजकारणात सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरची मोठी चर्चा रंगली आहे. रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करणाऱ्या देशांना 500% टॅरिफचा इशारा दिल्यानंतर भारतामध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र आता अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी यावर अत्यंत महत्त्वाचा खुलासा केलाय. 500% कराचं हे अस्त्र भारतासाठी नसून रशियाचा सर्वात मोठा भागीदार असलेल्या चीनसाठी आहे, असं मत बेसेंट यांनी व्यक्त केलंय. रशिया युक्रेन युद्धाचा भडका पुन्हा एकदा उडाला असून युक्रेनच्या सैन्यानं पूर्व युक्रेनमधील डोनबास प्रांतात रशियाला मोठा धक्का दिलाय. रशियाच्या ताब्यात असलेल्या डेबाल्टसेवे येथील एका मोठ्या दारुगोळा कोठारावर युक्रेननं भीषण हल्ला केलाय. या हल्ल्याचे काही व्हिडिओही समोर आले असून त्यात प्रचंड स्फोट होताना दिसतायत. युक्रेननं अचूक टप्प्याचा मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या शस्त्रास्त्रांच्या गोदामाला लक्ष्य केलं. या हल्ल्यामुळे रशियाच्या सैन्याला होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा खंडित झालाय. युद्धभूमीवर रशियासाठी हा मोठा लष्करी फटका मानला जातोय.
इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं दडपशाहीचा अवलंब केलाय। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही निदर्शनं सुरू झाली होती आणि त्यांनी आता अत्यंत हिंसक वळण घेतलंय आणि तुरुंगात असलेल्या निदर्शकांवर आता अमानुष अत्याचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय। तुरुंगातील निदर्शकांचे कपडे काढून त्यांना कडाक्याच्या थंडीत सोडलं जात असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिली आहे। एकीकडे जागतिक स्तरावर या अत्याचाराचा निषेध होत असताना इराण सरकार मात्र कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता निदर्शकांचा आवाज कायमचा दाबण्यासाठी या बळाचा वापर करताना दिसतंय। पाकिस्तानची प्रमुख दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबामध्ये सध्या मोठी दुफळी माजली आहे। या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद आणि त्याच्या निकटवर्तीयांमध्ये दुरावा निर्माण झालाय। भारतीय गुप्तचर यंत्रणांना या संदर्भातील माहिती मिळाली आहे। अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्यानं लष्कर-ए-तोयबाचं संघटनात्मक नियंत्रण कमकुवत होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। या संभाव्य फुटीमुळे पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसमोर नवं आव्हान उभं राहू शकतं। संघटनेत 2 गट पडल्यास त्यांच्या कार्यपद्धतीत आणि वर्चस्वाच्या लढाईत बदल होण्याचीही शक्यता आहे। दरम्यान भारताच्या सुरक्षा यंत्रणा या सर्व घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ एका विचित्र वादात सापडले आहेत। त्यांनी सियालकोट कॅन्टॉन्मेंटमध्ये पिझ्झा हट ब्रँडच्या एका आउटलेटचं उद्घाटन केलंय, पण काही तासांनंतर पिझ्झा हट कंपनीनं हे आउटलेट बनावट असल्याचं सांगितलं। सोशल मीडियावर उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या आउटलेटशी त्यांचा कोणताही संबंध नाही असं पिझ्झा हट पाकिस्ताननं निवेदन जारी करून स्पष्ट केलं। दरम्यान व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये ख्वाजा आसिफ हे सियालकोट कॅन्टॉन्मेंटमध्ये बनवलेल्या आउटलेटची रिबन कापताना दिसतायत आणि त्यांनी हातात कात्री घेऊन कॅमेऱ्यासमोर पोजही दिलेली दिसते। बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदूंच्या हत्या होत आहेत आणि अशातच आता बांगलादेशात संसदेच्या निवडणुका पार पडणार आहेत। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरता मोदी सरकारनं मोठं पाऊल उचललंय। भारतानं बांगलादेशात तैनात असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतलाय। उच्चायुक्तालय आणि पदांवर असलेल्या आमच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना भारतात परतण्याचा सल्ला देण्यात आलाय। बांगलादेशमध्ये येत्या 12 फेब्रुवारी 2026 ला सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत। याआधी सध्या बांगलादेशमध्ये प्रचंड अस्थिरतेचं वातावरण आहे। यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जाते। पण याच वेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक आणि चिंताजनक वास्तव समोर आलंय। एका अहवालानुसार देशातील राजकारणात महिलांची दयनीय अवस्था आहे। उमेदवारांच्या नामांकनामध्ये महिलांची संख्या अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे। महिलांना बांगलादेशच्या निवडणुकांमध्ये नेतृत्व देण्यापासून दूर ठेवलं जात आहे। निवडणुकीच्या मैदानात महिलांचं प्रतिनिधित्व हे केवळ 4.2% इतकंच आहे। अमेरिकेच्या सत्तेचे केंद्र असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे, कारण अमेरिकेचे तरुण उपराष्ट्रपती JD व्हान्स आणि त्यांची भारतीय वंशाची पत्नी उषा व्हान्स यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सुखद बातमी शेअर केली आहे। व्हान्स दाम्पत्य त्यांच्या 4थ्या अपत्याची अपेक्षा करत असून जुलै 2026च्या अखेरीस त्यांच्या घरी एका गोंडस बाळाचं आगमन होणार आहे। व्हान्स दाम्पत्यानं एका संयुक्त निवेदनात म्हटलंय की उषा गर्भवती असून जुलैमध्ये आमच्या 4थ्या मुलाच्या स्वागताचं आम्हाला प्रचंड आनंद आहे। तर व्हाईट हाऊसनं देखील या बातमीचं स्वागत केलं असून एक्सवर पोस्ट केली आहे। त्यात इतिहासातील सर्वात कुटुंब अनुकूल प्रशासन अभिनंदन असं म्हणण्यात आलंय। भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी अखेर नासामधून निवृत्तीची घोषणा केली। 27 वर्षांच्या या झंझावाती कारकिर्दीनंतर डिसेंबर 2025च्या अखेरीस त्या अधिकृतपणे निवृत्त झाल्या आहेत। याबाबतची अधिकृत घोषणा नासानं बुधवारी केली। सुनीता विल्यम्स यांचा निवृत्तीचा निर्णय जितका मोठा आहे तितकाच त्यांचा शेवटचा प्रवासही थरारक ठरला। खरं तर त्या जून 2024 मध्ये अवघ्या 8 दिवसांच्या मोहिमेवर गेल्या होत्या, पण विमानाचं इंजिन आणि नशिबाचे चक्र असे काही फिरले की त्यांना अंतराळात तब्बल 286 दिवस अडकून राहावं लागलं। 60व्या वर्षी सुनीता यांनी अवकाशात जगण्यासाठी वेगळ्या पातळीवर झुंज देत स्वतःला आणि आपल्या टीमला सुखरूप परत आणलं। आता वीज ही वायफाय सारखीच मिळणार आहे। आपल्याकडे वीज तारांद्वारे मिळते, तारांशिवाय वीज येतच नाही।
आणि तारांमधूनच वीज एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते। पण आता यामध्ये एक मोठा बदल होणार आहे, कारण आता वीज तारांशिवाय म्हणजेच वायरलेस पद्धतीनं आपल्या घरात पोहोचणार आहे। सध्या आपल्याकडे जसा मोबाईल फोनवर कॉल येतो, इंटरनेट चालतं किंवा मोबाईल वायरलेस चार्ज होतो, त्याच पद्धतीनं आता वीजही हवेतून पोहोचवता येईल असं शास्त्रज्ञांनी सांगितलंय। हे ऐकायला जरी अवघड वाटत असलं तरी फिनलँड या देशानं हे प्रत्यक्षात करून दाखवलंय।